नमस्कार शेतकरी मित्रांनो, मी गणेश यादव. नेहमीप्रमाणेच आपल्या सगळ्यांचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे. तर आजचा विषय काय आहे, आंतरपीक कसं घ्यावं आणि त्याची एक व्याख्या किंवा त्याचा कन्सेप्ट काय असतो, तर त्याचं एक उदाहरण मी तुम्हाला दाखवणार आहे. तर आता हा व्हिडिओ जो आहे, तो अल्पभूधारक शेतकरी म्हणजे ज्यांना क्षेत्र कमी आहे, तर त्यांच्यासाठी आहे आणि त्यांना हे परवडण्यासारखं आहे. तर याच्यामध्ये यांनी काय केले, तर यातलं मुख्य पीक जे आहे, ते डाळिंब आहे. तर डाळिंबाची लागवड करत असताना यांनी काय केले, 12x6 वर याची लागवड केली. म्हणजे 2 बेडमधील अंतर जे आहे, तर ते 12 फूट आहे आणि 2 रोपांमधील जे अंतर आहे, तर ते 6 फूट आहे. तर याच्यामध्ये सुरुवातीला यांनी काय केलं होतं, तर याच्यामध्ये 6-6 फुटाची बेड सोडून त्याच्यावर कांदा पिकाची लागवड केली होती. आता हा कांदा पीकचं जे आहे ते मार्केटला गेलेलं आहे. तर त्याच्याच मध्ये चालू असताना काय केलं होतं, हा घेवडा लागवड केली होती आणि त्यासोबत परत काय केलं होतं, तर ही डाळिंबाची ही लागवड केली होती. आणि आता याची लागवड झाल्यानंतर परत यांनी काय केलं, परत म्हणजे चौथं पीक जे आहे ते टोमॅटो. आता सध्या याला अशी फळं लागलेली आहेत टोमॅटोला. तर हे चौथं पीक घेतले. आता हे घेत असताना यातलं मुख्य उद्देश म्हणजे काय आहे, जर तुमचं 2 बेडमधलं अंतर जर शिल्लक आहे, आता ह्या डाळिंब्याला लागवड केल्यापासून फळं येईपर्यंत कमीत कमी एक 1.5 ते 2 वर्षाचा कालावधी जातो. तर मधलं जे अंतर आहे, तर ते काय करायचं, तर त्याचा वापर करत असताना यांनी काय केलं, घेवडा हे पीक घेतले. आता घेवडाला पण यांचे कमीत कमी 9-10 तोडे झाले. तर जवळपास 1 टनाच्या आसपास हे यांचं हार्वेस्टिंग झाले. आता हे हात विक्री करून विकतात, कारण हे जे क्षेत्र आहे, जो अर्धा एकरामध्ये यांनी केलेलं आहे. तर याच्यामध्ये हे करत असताना यांचा उद्देश हा आहे, की आपण फक्त मार्केटला न घालवता स्वतः विक्री केल्यानंतर त्याच्यातून आपल्याला जास्त फायदा राहतो. मग हे काय करतात, हात विक्री करण्यासाठी बाजारामध्ये घरच्या घरी तोडून घेऊन जातात. तर ₹40, ₹45 किंवा ₹50 प्रति किलो प्रमाणे हे विकत असतात. तर जोपर्यंत आता घेवडा चालू आहे, तोपर्यंत ठीक आहे. घेवडा संपल्यानंतर परत जे टोमॅटो आहे, तर टोमॅटोचं हार्वेस्टिंग होणार आहे. पहिलं पीक म्हणजे कांदा पिकातूनही फायदा. जर कांदा पिकातून जर तोटा झाला, तर घेवड्यातून नसेल तर आपल्या टोमॅटो पिकातून. म्हणजे आपले जे चलन आहे, तर ते बंद पडणार नाही. आणि नंतर हे सर्व झाल्यानंतर जे परत आपलं मुख्य पीक आहे डाळिंब, ते तर आहे, त्याला तर फायदाच आहे. तर आता याला परत आपल्याला काय करायला आहे, यांनी जे फाउंडेशन केलं तर टोमॅटो पिकालाही चालतं आणि तेच फाउंडेशन परत आपल्या डाळिंब पिकालाही चालतं. तर एकाच याच्यावर 2 ते 3 म्हणजे फायदा होतो आपल्याला. 2-3 पिकाला जर केलं तर फायदा. कारण याला एका पिकालाही पाणी द्यायचं, आता इथं डाळिंबालाही पाणी द्यावं लागतं, त्यासोबत टोमॅटोलाही पाणी जातं. तसंच इकडं सुरुवातीला कांदा पीक होतं, कांदा पिकालाही पाणी जात होतं आणि त्यासोबत आपल्याला घेवड्यालाही पाणी जात होतं. म्हणजे कमी पाण्यामध्ये, कमी जागेमध्ये जास्त उत्पादन कसं घेता येतं, तर हे याचं एक उदाहरण आहे. तर याच्यावर म्हणजे जे कमी क्षेत्र असणारे शेतकरी आहेत, अल्पभूधारक, त्यांनी थोडासा विचार करून जर अशी पद्धत अवलंबली, तर नक्कीच त्यांना याचा फायदा होणार आहे. तर ही आजची माहिती आणि हा व्हिडिओ कसा वाटला, कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माहिती आवडल्यास आपल्या चॅनलला लाईक, फॉलो आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.